नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, अपडेटवर आपण नेहमीच थोडेसे वेगळे विषय घेऊन येत असतो आणि त्याच मालिकेतील आज आपण पुढचा एक विषय घेऊन आलेलो आहोत. आणि भारतीय संस्कृतीचा प्राण काय असेल तर तो कृतज्ञता. आपल्याला जे काही प्राप्त होतं, ज्याच्यामुळे प्राप्त होतं त्याबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करणे, आभार व्यक्त करणे याला भारतीय संस्कृती अत्यंत महत्त्व देत आलेली आहे. आणि या दृष्टिकोनातूनच मला वाटतं आपण जे विविध सण समारंभ किंवा विविध जे काही प्रथा परंपरा आहेत त्याच्या मागचं सूत्रसुद्धा हेच असावं. आता आज आपण भाद्रपद अमावस्या, म्हणजे प्रत्येक अमावस्या प्रत्येक पौर्णिमेचं काही महत्त्व आहे. आज आपण भाद्रपद अमावस्येबद्दल बोलणार आहोत. आणि भाद्रपद अमावस्या ही अनेक ठिकाणी बैलपोळा बेंदूर म्हणून साजरी केली जाते. आता श्रावण अमावस्या असेल, त्याच्या आधी मग काही लोक आषाढ अमावस्या असेल, त्याप्रमाणे त्यांचं बेंदूर साजरा होतो. पण पुणे जिल्ह्याच्या काही भागात भाद्रपद अमावस्या हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. आता बैलपोळा का, तर आता बैल जरी कमी झालेले असले आणि ट्रॅक्टर आधारित शेती केली जात असली तरी बैलांचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. कारण बैलांशिवाय शेतीला अर्थ नव्हता. शेती कसायची कशी, शेत नांगरायचं कसं, इथपासून सुरू होऊन तर माल बाजारात न्यायचा कसा, बैलगाडी नसेल, बैल नसेल, बैलबंडी नसेल, तर सगळ्याच गोष्टींना अनेक अडचणी होत्या. त्यामुळे दारी बैलजोडी असणं हे समृद्धीचं, हे संपन्नतेचं, हे चांगलं शेतघर किंवा चांगलं कौटुंबिक घर असल्याचं एक प्रतीक होतं. दारी बैलजोडी आहे, वाडगा आहे किंवा गोठा आहे, त्याच्यात गाई म्हशी शेळ्या मेंढ्या आहेत, हंबरत आहेत, त्यांचा आवाज येतोय, त्यांचा तो एक सुगंध आहे त्या वातावरणात. ह्याला वेगळंच महत्त्व ग्रामीण संस्कृतीत होतं. तर आपला हा बैलपोळा अत्यंत आनंदात शेतकरी बांधव साजरा करतात. ह्याच्यामागे भावना हीच असते की वर्षभर तुझ्या कष्टाचा आम्ही खातोय. तू जर कष्ट केले नाहीस, तू जर राबला नाहीस, पाठीवर आसोडाचे फटके सहन केले नाहीस, ढेकळं असतील, दगड असतील, दोंडे असतील, ह्याच्यातून मार्ग काढून तू शेत जर सपाट मऊ भुसभुशीत केलं नाहीस तर आम्ही पीक पेरणी करायची कशी. त्याच्यानंतर अनेक शेतीतली इतर कामं आहेत, त्या कामांसाठी आम्ही तुला वापरतो, तुझा उपयोग करून घेतो. मग ती पाभर असेल, पाभर चालायची असेल, त्याच्यानंतर आता मोठ नाडा राहिलेली नाही, विहिरीतून पाणी काढायचं असेल, शेंदायचं असेल, त्याच्यानंतर खळं आता राहिलेलं नाही, खळ्यावर मळणी करायची असेल, या सगळ्या कामांसाठी ह्या शंभूदेवाचा आपण पूर्वीपासून उपयोग करून घेत आलेलो आहोत. आणि त्याच्या या केलेल्या कष्टाला, त्याच्या या केलेल्या कामाला नमस्कार करायचा, आभार मानायचा, त्याला प्रेमभराने आपली जी पुरणपोळी आहे ती खाऊ घालायचा. आजचा हा आनंदाचा दिवस देवापुढं न्यायचं, नमस्कार करायचा, नारळ फोडायचा आणि अभिमानाने, गौरवाने, आनंदाने बैलजोडीला दारात घेऊन यायचं. घरधनी असेल तिने त्यांची दृष्ट काढायची, त्यांच्या पायावर पाणी व्हायचं, त्यांची ओवाळणी करायची, त्यांना हळद कुंकू व्हायचं आणि प्रेमभराने त्यांना खाऊ घालून त्यांना नमस्कार करायचा. घरधनी असेल संपूर्ण कुटुंबाने त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. असा महत्त्वाचा हा बैलपोळ्याचा भाद्रपद अमावस्येचा दिवस समस्त मराठी जनांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पशुपक्ष्यांना सुद्धा आपलं मानलेलं आहे. पशुपक्ष आपल्यापेक्षा वेगळे नाहीत, आपण हे जाणतो. पशुपक्षी हा आपल्या जीवनाचाच अविभाज्य घटक आहे. मग दारी असणारा श्वान असेल, शेळ्या मेंढ्या असतील, त्याच्यानंतर कोंबड्या असतील, गायी असेल, हे सगळे आपल्या मेंढ्या असतील, हे सगळे आपले घटकच आपण मानलेले आहे. किंबहुना त्यांना मुके सगळे सोयरे असं सुद्धा आपण म्हणलेलं जातं. तर असा हा बैलपोळ्याचा आनंदाचा दिवस. बैलांना ओढ्यावर नेऊन, नदीवर नेऊन न्हाऊ माखू घालायचं, त्यांना त्यांच्या अंगाची खांदामळणी करायची, त्यांच्या अंगाला मॉलिश करून घ्यायचं, तेलाने मॉलिश करायची, त्यांच्या शिंगाला रंग द्यायचा, बाशिंगा असतील किंवा डोक्यावर काही साज असतील, शेंब्या असतील, त्या त्यांच्या शिंगाला लावायचा, पायात हे असतील तो घुंगरांचे काही चाळ असतील ते बांधायचे, त्याच्यानंतर गळ्यात घुंगूरमाळा असतील, कवड्याच्या माळा असतील, झूल असेल, शेंब्या असतील, ह्या सगळ्या त्यांचे जे अलंकार आहेत ते अलंकार त्यांना परिधान करायचे. त्यांना सजवायचं की आजचा मान तुमचा आहे, आज तुमच्या खांद्यावर आम्ही जू देणार नाही, आज आम्ही तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू, तुम्हाला नमस्कार करू. कारण 365 दिवसातला
364 दिवस तुम्ही राबता. आज तुम्हाला विश्रांती, आज तुमच्याबद्दल कृतज्ञता. अशा ह्या मुक्या जनावराचा, अशा ह्या मुक्या प्राण्याचा, मुकं राहूनसुद्धा आपल्या घरादाराचं कष्ट आपल्या खांद्यावर घेऊन वावरणारा, वागणारा असा हा नंदी, शिवाचं भूषण, शिवाचं वाहन आपल्या दारात असतं. आपण त्याला प्रेमभराने 365 दिवस सांभाळतो, वर्षानुवर्ष जीव लावतो, जपतो, जोजवतो. आपल्या कालवडीचा गोरा असेल तर त्याच्याबद्दल वेगळीच माया, ममता असते. असा हा आपल्या बळीराजाचा आवडता, जिवलग असा सखा सोयरा, त्याच्या आनंदाचा आजचा दिवस म्हणजे बैलपोळ्याचा दिवस. बैलांचं विविध साहित्य असेल, कासरा असेल, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे त्याचे जे लागणारे दोरखंड असतील किंवा इतर काही साहित्य असेल, ते बाजारात उपलब्ध आहेत. शेतकरी बांधव ते घेतात, आनंदाने त्याला सजवतात आणि बैलांचा सुद्धा आजचा मान असतो. अशा या बैलजोडींचं भूषण अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. तांबडी मातीमधलं डौलं मोराच्या मानचा रे, वेग रामाच्या बाणाचा रे, असं जे गीत आहे ते गीतसुद्धा आपण ऐकलेलं आहे. सर्जा राजाची ही तुफान जोडी, असं सुद्धा आपण असं सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्या दारी झुलणारे राम लक्ष्मण असतील, सर्जा राजा असेल, सवाई सर्जा असेल, मल्हारी मार्तंड असतील, अशी प्रत्येक बैलजोडी ही आपल्या शेताचं भूषण असतं, आपल्या दाराचं भूषण असतं, आपल्या गोठ्याचं भूषण असतं. आणि त्यांच्या बळावरच आपण धान्याच्या राशी आपल्या खळ्यावर ओतप्रोत होऊन कणगीत भरत असतो आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत असतो. त्यांना प्रेमाने हिरवा चारा, चांगलं काय खाद्य असेल ते खाऊ घालत असतो आणि त्यांना सांगत असतो की तुमची माझ्याकडून सेवा घडो व तुमच्या हातून माझा शेत शिवार समृद्ध हो, हिरवागार हो आणि माझ्या घरादाराला तुमच्यामुळे सुखसमृद्धी प्राप्त हो, सुखाचे 4 घास प्राप्त हो. मला थोडासा पैसा असेल, पैसा अडका प्राप्त हो, धनधान्य प्राप्त झालं तर ते समाजाला, देशाला सुद्धा कामी येईल. अशा प्रकारची भावना शेतकरी या बैलपोळ्या निमित्ताने, या बेंदूर निमित्ताने, या भाद्रपद अमावस्या निमित्ताने व्यक्त करत असतो. मी सुद्धा एक शेतकरी या नात्याने याच भावनेतून आपल्या ह्या बांधवांप्रती, आपल्या ह्या नंदी देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूनेच, त्या भावनेनेच आजचा हा व्हिडिओ आनंदाने आणि उत्साहाने तुमच्यापुढे सादर केलेला आहे. तो तुम्हाला निश्चितच आवडेल अशी मला खात्री आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही बैलपोळा कधी साजरा केला आहे का? कधी पाहिला आहे का? ती मिरवणूक कधी पाहिली का? आणि अनेक ठिकाणी तान्हापोळाही साजरा केला जातो की आपल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला बैलांबद्दल आस्था असावी, बैलांबद्दल प्रेम असावं. बैल हा आपल्या जीवनाचाच एक अविभाज्य भाग आहे. बैलजोडी म्हणजे आपल्या घरादाराचाच एक भाग आहे. हा संस्कार व्हावा म्हणून तान्हापोळा अनेक ठिकाणी साजरा केला जातो. शहरातली लोक मातीचे बैल आणून त्यांचं पूजन करतात, कारण ते मनाने, शरीराने शहरात असतात पण मनाने खेडेगावात असतात. त्यामुळे हा बैलपोळ्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा, बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. आणि आज जरी यांत्रिकीकरण झालेलं असलं तरी बैलांचं महत्त्व मुळीच कमी होत नाही, कारण बैल आणि काळी आई यांचं अविभाज्य नातं आहे. बैल आणि शेतशिवार यांचं एक अविभाज्य नातं आहे. ते आपण नातं समजून घ्यायला हवं. यांत्रिकीकरणाच्या वृक्ष कालावधीत नातेसंबंध वृक्ष होत जात असताना आणि घाटीक खाण्याकडे जनावरांची वाकडी केली जात असताना आपण हे पशुधन सांभाळायला हवं. आपण हे मुके सगळे सोयरे सांभाळायला हवेत. एवढेच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या पुढे मांडायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला आवर्जून जरूर कळवा आणि ह्या यात्रेत सामील व्हा. मित्रांनो, आज ह्या बैलपोळ्याच्या निमित्ताने मला दादा कोंडकेंचं एक अत्यंत चांगलं गीत आठवतं आहे की आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी, आमच्या दुनियेची दौलत सारी, जोडी बैलाची ही खिल्लारी. माझ्या बैलाचं हे वशिंड, जशी महादेवाची पिंड. अशा त्याने अनेक उपमा दिलेला आहे. माझ्या बैलाची कशी पाठ, जणू चंद्रभागेचा काठ. माझ्या बैलाचे कसे शिंग, जणू भवानी तलवार. अशा अनेक त्याच्यामध्ये उपमा दिलेल्या आहेत. माझ्या बैलाची कशी शेपटी, दुःख दारिद्र्य धोपटी. असे हे बैलाच्या एक अंगाला
अत्यंत सुंदर उपमा देऊन दादा कोंडकेंनी हे गीत बैलाप्रती भावना, नंदीप्रती भावना आणि बैलपोळा हा धन्य केलेला आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. आणि तांबडी मातीबद्दल, तुमच्या तांबडी मधल्या त्या गीताबद्दल मी बोललेलोच आहे की डौल मोराच्या मानाचा रे डौल मानाचा, ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग रामाच्या बाणाचा, असं हे गीत आहे. हे दोन्ही गीतं तुम्ही ऐका आणि आजचा बैलपोळा साजरा करा. बैलपोळा बेंदूर या भाद्रपद अमावस्येनिमित्त तुम्हाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या हॉबी चॅनलवर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अनेक मित्रमैत्रिणी ह्याच्यामध्ये जोडत राहा. तुमचे अभिप्राय मला कळवत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.